हिंदसद्वन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। धर्मध्यानाचं प्रकरण बघतोय आपण। त्याच्यामध्ये जे 4 भेद घेतलेत, तर 4ही भेद आपण झालेत बघून, पण त्याचं थोडंसं विस्तार कार्तिक अनुप्रेक्षामध्ये काय घेतले ते वाचत होतो। धर्मध्यान म्हणजे काय? धर्म से युक्त ध्यान को धर्म ध्यान कहते हैं। यह धर्म ध्यान शुभ है क्योंकि इससे पुण्य कर्मों का बंध होता है, अतः यह स्वर्ग आदि के सुखों को देने वाला है तथा परंपरा से मोक्ष का भी कारण है। जीव के निर्मल परिणामों से अथवा शुक्ल लेशा से ही होने वाले ध्यान को शुक्ल ध्यान कहते हैं। म्हणजे धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान म्हणजे काय, ह्याचं डिफरन्स काढून सांगताना सांगतात। यह ध्यान धर्मध्यानापेक्षा सुद्धा शुक्ल ध्यान श्रेष्ठ आहे। का? कारण त्याच्याद्वारे साक्षात मोक्षाची प्राप्ती होते। आणि जे धर्मध्यान आहे ते मंद कषायी जीवांना होतं आणि शुक्ल ध्यान आहे ते अत्यंत मंद कषायी जीवांना। म्हणजे म्हणलं ना, 4 ते 7 गुणस्थांवरती जीव धर्मध्यान करतायत। असं नाही आहे की त्यावेळी त्यांना तीव्र लेशा असताना ते धर्मध्यान करतात वगैरे, कारण तत्वाचा विचार करतील किंवा स्वतःचा अनुभव करतील तर तीव्र लेशा असताना तसा अनुभव करू शकत नाहीत। म्हणून म्हटलं की जेव्हा कषाय मंद असतात त्यावेळेस धर्मध्यान होतं, पण जेव्हा अतिमंद असतात तेव्हा शुक्ल ध्यान होतं। कुठं आहे शुक्ल ध्यान? श्रेणी आरूढ जीवांकडं, जे 8व्या गुणस्थानाच्या वर आहे। मग त्यामुळे तिथं नियमाने शुक्ल लेशाच आहे आणि कषाय अत्यंत मंद आहेत। तथा यह ध्यान म्हणजे शुक्ल ध्यान कषाय रहित श्रुत ज्ञानी के और केवल ज्ञानी के भी होता है। कषाय रहित श्रुत ज्ञानी म्हणजे ज्यावेळेस तिथं आता हे सामान्य कथन घेत आहेत, त्यामुळं तिथं 11व्या गुणस्थानामध्ये कषायाचा अंत झाला। मग 11व्या 12व्या गुणस्थानवरती जे श्रुतज्ञानी आहेत त्यांना शुक्ल ध्यान आहे। तसंच जे कोणी केवल ज्ञानी आहेत त्यांना सुद्धा शुक्ल ध्यान आहे, असं उपचारांनी सांगितलं जातं। पुढं सांगितलंय कार्तिकी अनुप्रेक्षाचा आधार वाचती आहे, त्याच्यामध्ये त्यांनी गुणस्थानांचं वर्णन केलंय। धर्मध्यान अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण और संज्वलन कषाय के उदय में होता है। सगळं हे निमित्ताच्या अपेक्षेने कथन आहे। चरणानुयोगाचा ग्रंथ असल्यामुळं स्थूल वर्णन असतं। कषायांच्या निमित्तात ध्यान होत नसतं, फक्त ज्यावेळेस ध्यान चालू आहे त्यावेळेस कोणत्या कषायांचा उदय आहे ते सांगितलं गेलं। म्हणून काय म्हणलं, धर्मध्यान आणि शुक्ल ध्यानाचं वर्णन चाललंय काका। तर धर्मध्यान असतं ते 4 ते 7 गुणस्थानामध्ये आहे। मग 4थ्या गुणस्थानामध्ये जीव कुठल्या कषायांच्या उदयात असतो? अप्रत्याख्यानावरण, त्याच्या निमित्तामध्ये जीवाला संयमाचे भाव होत नाही। पुढं 5व्या गुणस्थानात प्रत्याख्यानावरण, 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये संज्वलन कषायांचा उदय असतो। मग मला सांगायचं आहे की 4 ते 7 गुणस्थानामध्ये ज्या कुठल्या कषायांचा उदय असतो, उदय आहे म्हणून ध्यान नाही आहे, तर निमित्त बहिरंगामध्ये त्या कर्मांचा कषायांचा उदय चालू आहे आणि त्यावेळेस जीवाचे तसे विशुद्ध परिणाम। तर धर्मध्यान कशाच्या द्वारे सुरू होतं? तर सांगितलं होतं ना की धर्मध्यानाची सुरुवात शुद्धोपयोगानेच होते। शुद्धुव जोगेण पुणो धम्मम सुक्कम च होदी जीवस। शुद्धोपयोगानेच धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान होतं, असं ग्रंथाचा आधार आहे। कशात? पारसाणुपेखामध्ये धर्मध्यान आहे ते 4 ते 7 गुणस्थानामध्ये आहे। शुक्ल ध्यान आहे ते 8व्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंतच्या जीवांना। मग आम्ही तेच वाचलं आता, धर्मध्यान मंद कषायी जीवांना होतं, पण अतिमंद कषायी असतील तर शुक्ल ध्यान होतं।
शुक्ल ध्यानामध्ये अजून विशुद्धी जास्त, दृढता जास्त, त्यांचं काय म्हणायचं निर्जरा अधिक आहे, काय लेशामंद आहेत, सगळं वरच्या गुणस्थांवरती जीवांना शुक्ल ध्यान आहे, तर तिथं ते जीव विशुद्ध अधिक विशुद्ध परिणामी आहेत असं थोडंसं त्यामध्ये भेद करून सांगितलं. आणि धर्मध्यानापेक्षा शुक्ल ध्यान श्रेष्ठ आहे का, कारण ते साक्षात मोक्षाचं कारण आहे असं सांगितलं. एक मिनटं. तर ह्याच्यातून वर्णन वाचतोय. दिसून पडत नाही म्हणजे आहे ध्यान, धर्मध्यान तर आहे, 7व्या गुणस्थानापर्यंत आहे ना जीव. आता या काळामध्ये धर्मध्यान आहे का असं विचारतात ते. तर सांगितलं ना काल परवा सांगताना त्या नाटकामध्ये, भरहे दुस्समकाले धम्मज्ञानम हवेई नाणीस. भरत क्षेत्रामध्ये दुखमा काळ चालू आहे आता, या काळामध्ये सुद्धा धर्मध्यान ज्ञानीला आहेच. तम अप्प सहावठ्ठीये, ते आत्म्याच्या सहाय्यानेच होतं, आत्म्याच्या अवलंबनानेच होतं. बाकी तुमचं देवशास्त्र, गुरु, तत्वचिंतन ह्याच्याद्वारे नाही सांगायचं. धर्मध्यान आत्माश्रितच आहे. सुरुवात म्हणून म्हटलं शुद्धोपयोगानेच धर्मध्यानाची सुरुवात आहे. इंद्रियाचं म्हणजे म्हटलं ना पहिल्यांदा शुद्ध ध्यान आहे तेव्हा ते आत्म्याच्या अवलंबनाने आहे. मग विकल्पाच्या भूमिकेत आल्यावर चिंतन करणार की जीव, नाही असं नाही, मग त्यावेळेस तो शुभ उपयोगामध्ये असणार. मग म्हणून हे सगळं घेतो ना आपण जेव्हा की 3 लोकाच्या रचनेचं विचार किंवा गुणांच्या विस्ताराचा विचार, हे सगळं जे काय आहे ना चिंतन, हे सगळं शुभ ध्यान आहे. कारण स्वतःच्या आत्म्याचा विचार म्हणजे शुद्ध ध्यान, विचार म्हणजे अनुभवन बरं का, ते शुद्ध ध्यान आहे. आणि बाकी सगळं शुभोपयोग आहे जेव्हा ते इतर चिंतन करतो त्यावेळेस. एक मिनटं. तर काय सांगत होते की धर्मध्यान या काळामध्ये आहे, कारण 4थ्या गुणस्थांवरती जीव आहे, पंचम गुणस्थांवरती आहे, षष्टम आणि सप्तम गुणस्थांवरती जीवसुद्धा आहेत आत्ता वर्तमानामध्ये. मग ज्यांनी कोणी स्वतःचं ध्यान करतायत, स्वतःचा अनुभव केला आहे, तर ते सगळे शुद्धोपयोगी आहेत आणि त्यांना धर्मध्यान आहे. कशाला बहुलता पाहिजे, बहुलता कशाला? नाही 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 नाही, एकाचं बघून दुसऱ्याला हे सम्यक दर्शन होत नसतं. म्हणजे सम्यक दर्शनाचं मूळ कारण सांगतो ना आपण, 4 कारणं सांगितली. एक तर जिनेंद्र भगवंतांचं दर्शन आणि जो आत्मदर्शन करतो त्याला होणार. दुसरं जिनोपदेश ऐकून जो स्वभावाचा विचार करणार त्याला होणार. तिसरं सांगितलं जातीस्मरणाने होणार. आणि मग देव आणि नारकींचं बघतो हृदयदर्शन किंवा वेदना, ह्याच्या निमित्तामध्ये सम्यक दर्शन होतं. दुसऱ्याचं बघून होतं असं नाही, कारण बघितल्यावर दिसत नसतं. तुम्हाला सम्यक दर्शन आहे की नाही, तेच ना, व्यवहारासारखा असा निश्चय नाही आहे. दुसऱ्याचं बघून एक तर आपल्याला, मला नाही समजणार आहे तुम्ही सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे. ठीक आहे, कोणी भावलिंगी संत आहे त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या दर्शनाने होते सम्यक दर्शन म्हटलं तर ठीक आहे, म्हणजे संबोधनाने जिन उपदेशाने वगैरे ते कारण योग्य आहे. पण येणार काका, येणार. जे आपण काय करतोय माहिती का, खूप वेळ ध्यान करायचा प्रयत्न करतोय आणि ते ध्यान जास्त वेळ लागत नाही म्हणून मला अनुभव होत नाही, अशी तुमची मान्यता असेल तर असं सांगत नाही. ते म्हणतात तुम्ही समयासाठी सुद्धा अनुभव केला तरी सुद्धा तो सम्यक दर्शनाचंच कारण आहे, म्हणजे त्याच्याद्वारे सम्यक दर्शनाची उत्पत्ती होते. करायचं काय आहे तुम्हाला, फक्त जाणणारा मी आहे ह्याचा अनुभव करायचा आणि निर्णय करायचा. त्याला म्हणतात प्रमाण आणि त्याचं प्रामाण्य. ज्याला कोणाला हे झालं तो नियमाने सम्यक दृष्टी आहेच. सगळ्यांची शंका आहे का नाही ही, म्हणून त्यांना बोलवत जावा रोज प्रवचनला. म्हणजे त्यांचा विचार आहे की आत्ता कोण असं दिसत नाहीत म्हणले सम्यक दृष्टी आहेत किंवा असं काय अनुभव घेतात, ध्यान करतात किंवा दुसऱ्याचं बघून आपल्याला होतं आहे असं होतं का, असं त्यांची शंका आहे. तर सम्यक दर्शन ही गोष्ट सामान्य आपण पैसे कमवण्यासाठी दुसऱ्याकडे बघून जसं कमवतो तशी गोष्ट कमवता येत नाही.
प्रेरणा घेऊ शकता तुम्ही, मार्गदर्शन घेऊ शकता, पण त्याच्या पुढे जाऊन पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे. जसं म्हणलं मी तुम्हाला कितीही सांगितलं साखरेचा स्वाद गोड आहे, कसं समजणार आहे तुम्हाला? अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही. म्हणून अनुभव घ्यायला पाहिजे, घेऊ शकतो आणि आपण म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी थोडंसं काय सोडायचं नाही आहे हो. त्यासाठी आपल्याला टेन्शन हे आहे की सगळं सोडल्याशिवाय अनुभव होत नाही. आमच्या घरात सगळे व्याप आहे, पोरं बाळ आहेत, मागं इतकं मोठं संसार आहे, ह्याच्यामुळं अनुभव होत नाही. हे विचार तुम्हाला अडथळा देतात. मग सुदर्शन श्रेष्ठींकडे नव्हतं का हो? काय सगळं होतं, इतकं सुंदर रूप होतं की सगळ्या राणीसुद्धा त्याच्या मागं लागली. मग आता इतकं सगळं असताना सुद्धा वैभव होतं, पत्नी होती, सगळं संसार चांगला चालला होता की नाही? असं नाही. संसार सोडून अनुभव केला असं नाही आहे. ते संसारात राहत असताना सुद्धा ते निरंतर आत्म्याचा अनुभव घेत होते. भरत चक्रवर्ती, सगळ्यांची उदाहरणं माहीत आहेत आपल्याला. असं काही नाही आहे की तुम्ही परिग्रहाचा त्याग केल्यावर अनुभव करू शकता, असं नाही. तर काय सांगायला लागले तिथं कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये त्यांनी आधार दिलाय की जो कोणी जीव अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन कषायांच्या उदयाचं निमित्त असताना त्या गुणस्थानांमध्ये आहे. म्हणजे कुठल्या? 4थ्या, 5व्या, 6व्या आणि 7व्या गुणस्थानात आहे. त्या जीवांना धर्मध्यान होऊ शकतं. म्हणजे ते धर्मध्यानाचे स्वामी आहेत. आणि त्याच्यावरचे जीव आहेत ते शुक्ल ध्यानाचे स्वामी आहेत. क्योंकि इन गुणस्थानों में कषाय की मंदता होती है. कोणाच्या अपेक्षेने? या जीवांना कषायाची मंदता असते. कोणाच्या अपेक्षेने? खालच्या गुणस्थानांच्या अपेक्षेने. जे कोणी पहिल्या दुसऱ्या गुणस्थानवरती जीव आहेत ते अनंतानुबंधी, पहिल्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी जनित उदय आहेत, त्याच्या अपेक्षेने या वरच्या गुणस्थानवरती जीवांचे परिणाम कषाय मंद आहेत. किंतु मुख्य रूप से धर्म ध्यान 7वें अप्रमत्त संयत गुणस्थान में होता है. क्योंकि 7वें गुणस्थान में अप्रत्याख्यानावरण और प्रत्याख्यानावरण कषाय का तो उदय ही नहीं होता और संज्वलन कषाय का भी मंद उदय होता है. म्हणजे ह्यांनी कषायाकडून बोलत असताना तशी परिभाषा सांगितली आहे. पण कषायामुळं ध्यान होतं असं नाही. फक्त तो ध्यान करतोय तर त्याला बहिरंगामध्ये ते उदय असू शकतात. ते उदय तुम्हाला आत्मानुभूतीमध्ये बाधक नसतात. जसं की अनंतानुबंधीचा उदय असेल तर जीव स्वभावाचा अनुभव नाही करणार, तो च्युत होईल. तसं या कषायांचा अडथळा नाही. अप्रत्याख्यानावरणाचा उदय असेल तरीसुद्धा जीवाला शुद्ध आत्म्याचा अनुभव जेव्हा चालू आहे त्यावेळेस तिथं म्हणलं नाही तर क्षयक्षम असतो, उदय असतो किंवा क्षय असतो. मग तिथं त्या निमित्तामध्ये म्हणजे ते जरी उदय असेल नसेल तरीसुद्धा सम्यक दर्शन नष्ट होत नाही. म्हणून ह्या तिन्ही गुणस्थानामध्ये धर्मध्यान आहे असं सांगितलं. काय शंका आहे? निशंक. हो, सगळ्यांची तुम्हीच विचारणार आहे, कोण विचारत नाहीत. सगळे निशंक सम्यक दृष्टी आहेत. बरं, विचार करून सांगा. तर याच्यामध्ये पुढं त्यांनी शुक्ल ध्यानाचं वर्णन घेतलंय, त्यानंतर बघू. पण धर्मध्यानाविषयी त्यांनी जरा चांगलं घेतलंय. पान नंबर असलं तर रागाची प्रत आहे कार्तिकेय अनुप्रेक्षाची 364 पान आहे. आगे धर्म का स्वरूप कहते हैं. म्हणजे त्यांनी आतापर्यंत आर्द्रौद्र ध्यानाचं वर्णन केलं. मग धर्मध्यानाचं वर्णन करताना धर्म म्हणजे काय सांगितलं होतं काल? वत्तु सावो धम्मो, दया धम्मो, परत अहिंसा परमो धर्म, पुढं रत्नत्रय आहे तो धर्म आहे, क्षमादी दशधर्म हे धर्म आहेत. असं सगळं त्यांनी वर्णन करून सांगितलं. त्याच्या पुढं विस्तार करतायत की जो ज्ञानी पुरुष धर्म में एकाग्र मन रहता है. काल आपण लक्षणं बघितली ना. धर्मध्यानाचे स्वामी कोण कोण असू शकतात, म्हणजे कोणाला धर्मध्यान होतं. काय लिहिलं बोर्डवरचं काल? जे इंद्रिय विषयापासून विरक्त आहेत, अजून रागद्वेष परिणामाने रहित आहेत, अजून ज्यांचं एकाग्र चित्त आहे त्यांनाच धर्मध्यान होतं, अजून
ज्यांच्यामध्ये परिसह सहन करण्याची शक्ती असते त्यांनाच धर्मध्यान होतं. असे काय काय कारण आपण काल बघितलं होतं. तर आता यात पुढं सांगतायत, जिसको अपने स्वरूप का भान हो गया है, जिसका ममत्व नष्ट हो गया है और जिसने अपनी इंद्रियों को जीत लिया है, ऐसा जो साधु आत्मा का चिंतन करता है वह साधु शुभ ध्यान में लीन होता है. आता हा चरणाने योग आहे त्यामुळे ते शुभ आणि अशुभ दोनच भेद मानतात. मग जो कोणी आत्म्याचा अनुभव करतो तो त्यावेळीस शुद्ध ध्यानामध्ये आहे. मग त्यांचं शुभ म्हणजे शुद्ध समजून घ्या त्यावेळेस. मग इथं पण आणि त्यांनी साधू म्हणून म्हणलाय शब्द तरी सुद्धा साधूचा अर्थ काय होतो? साधू म्हणजे काय दीपाली भाभी? जो साधना करता है. असं रत्नकरण ह्याच्यातच सांगितलं बरं का. कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये त्यांनी एके ठिकाणी आधार दिलाय. मूळ आचार्यांचा आधार आहे रत्नत्रयम साधयती ती साधू. असं नाही सांगितलं निष्परिग्रही आहे तो साधू, ज्यांनी काय म्हणतात दीर्घग्रंथ दीक्षा घेतली आहे तोच साधू. साधू म्हणजे काय आहे? निश्चयाने सांगितलं जो रत्नत्रयाची साधना करतो तो साधू आहे. मग कुठला गुणस्थान? आता काय तुम्हाला रत्नत्रयाची साधना करणारा कोण? चतुर्थ गुणस्थानवरती सुद्धा साधू म्हणला जातो या अपेक्षेने बरं का. म्हणून म्हणलं की जो कोणी साधू आहे तो स्वरूपाचं त्याला भान आहे, त्यावेळेस तिथं बहिरंगामध्ये कुठल्याही गोष्टीचं ममत्व नाही आणि त्यांनी त्यावेळेस इंद्रियाला जिंकलेलं आहे. कुठल्या इंद्रियांच्या द्वारे कार्य करतोय? जेव्हा स्वभावाला जाणतोय. इंद्रियांचं अवलंबन नाही आहे तिथं त्यावेळेस. त्यामुळं तो जीव इंद्रियरहित आहे. म्हणजे एवंभूत ज्ञाने त्यावेळेस अतींद्रिय आहे. सकल विकल्पों को छोड़कर और आत्मस्वरूप में मन को रोक कर आनंद सहित जो चिंतन होता है, जो अनुभवन होता है, असं म्हणा पाहिजे तर तुम्हाला जास्त ठोसपणा यायला, वही उत्तम धर्म ध्यान है. म्हणजे जेव्हा आपण अनुभव करतो म्हणून तर त्याला निर्विकल्प हे शब्द का दिला? कारण तिथं न संकल्प आहेत न विकल्प आहेत. म्हणजे काय? संकल्प म्हणजे काय? विकल्प म्हणजे काय? बरोबर. काय सांगा? संकल्प म्हणजे काय? विकल्प म्हणजे काय? नाही त्याचं व्याख्या दिली की समयसारमध्ये. काय काका? आपण बघितली होती समयसारमध्ये व्याख्या. कुठे आहे? समयसारच्या 13व्या गाथेमध्ये त्यांनी व्याख्या दिली. आज घरचा अभ्यास आहे तुम्हाला. मला उद्या लिहून दाखवायचं. जे आगासची प्रत आहे त्याच्यामध्ये भावार्थ दिला आहे. त्या 13व्या गाथेचा भावार्थ त्याच्यात शेवटचे 2 लाईन आहेत. त्यामध्ये त्यांनी व्याख्या दिली आहे संकल्प म्हणजे काय आणि विकल्प म्हणजे काय. मला उद्या सांगा. तर सामान्य मी सांगते, संकल्प म्हणजे माझी आई, माझं शरीर हे संकल्प झाला. आणि विकल्प म्हणजे त्यांच्यामुळं मी सुखी, त्यांच्यामुळं मी दुःखी, हे परिणाम म्हणजे विकल्प. संकल्प म्हणजे तुम्ही एक बुद्धी ठेवता ना, या भवापुरतं आई वडील आहेत, पती पत्नी आहेत, हे सगळे या भवापुरते जोडलेले नातेवाईक आहेत, त्यांना तुम्ही संकल्पपूर्वक मानलंय आत्ता की हे आई आहे त्यांच्या मला अधीन राहायचं आहे, हे वडील आहे त्यांची मला आज्ञा मानायची आहे, पती पिता वगैरे हे सगळं. मग हे संकल्प झाला. आणि त्यांनी मला दुःख देतात किंवा त्या मुलांमुळं मी सुखी आहे, हे सगळे परिणाम विकल्प आहे. मग ज्यावेळेस अनुभव करतो आत्म्याचा त्यावेळी संकल्प आहे का विकल्प आहे? न संकल्प आहे न विकल्प आहे. म्हणून ती अनुभूती निर्विकल्प म्हटली जाते. ज्या ठिकाणी की न परद्रव्याचा विचार आहे न परिग्रहाचा विचार आहे. कुठलेही परभाव जिथं नाही तिथं तो आत्म्याचा शुद्ध अनुभव म्हणला जातो, जो निर्विकल्प आहे. संकल्प विकल्पों को छोडकर म्हणजे पण आपण त्याला सोडलं आणि मग ध्यान झालं असं नाही आहे. ध्यान झाल्यावर ते सुटलेले आहेत. संकल्प विकल्प रहित अनंत सुख स्वरूप आत्मा का आनंदपूर्वक ध्यान करना ही श्रेष्ठ धर्म ध्यान है. इस धर्म ध्यान के 4 भेद है. रिखव काका सांगा. धर्म ध्यानाचे 4 भेद कुठले? आज्ञा विचय, अपाय विचय, बोला.
ऐकू ना मला जोरात बोला ते पावसामुळं. आज्ञा विचे म्हणा की ऐकू आलं नाही. विपाक विचे, अपाय विचे आणि संस्थान विचे, हे 4 धर्मज्ञानाचे भेद आहेत. काही शिकवत नाही का तुम्ही त्यांना? दोघं मिळून चर्चा करत नाही दिसते. कसं जायचं मोक्षाला दोघं मिळून? मग मिळून नाही जायचं ना. तरी पण कल्याण करा आपल्या निमित्तान. धर्माचं संस्कार ठेवायला पाहिजे. आपण जेव्हा एकत्र असतो ना घरामध्ये, मुलं सुना पोरं वगैरे, थोडं 10 मिनिटासाठी का असे ना चर्चा करा, थोडं स्वाध्याय करा, भलेही प्रथमान योग वाचायचे जे त्यांना इंटरेस्ट आहे, पण एक धर्म चिंतनाच्या निमित्तात तसं शुभ वर्गणा फिरतात. सगळ्याचे परिणाम पॉझिटिव्ह राहतात. थोडंसं धर्माच्या विषयी प्रेम राहतं, एक वात्सल्य, एक जिज्ञासा. काय झालं, आम्हाला लय जिज्ञासा असायची जेव्हा असं गोष्टी बिष्टी अर्धवट ऐकायचं ना, त्या रामाचं काय झालं, त्या सीतेचं काय झालं, ते कुठं गेले आणि काय करायलेत आता, असलं सगळं आमचे लय जिज्ञासा. म्हणजे ॲटलिस्ट ह्याच्यातून तर लोक पोरं काय म्हणतात वळतात धर्माकडं. मग ते सांगितलं होते माझ्या बहिणीच्या पोरांना, असले तुम्ही एक गोष्ट सांगा तरी 10 प्रश्न विचारणार त्याच्यावर. हां, अशी असती पोरांची प्रवृत्ती. म्हणजे त्यातून तर ते काय म्हणतात जरासं ओढ लागती ना, समजून घेण्याचे भाव होतात. मागं सांगितले होते भरत चक्रवर्ती आणि बाहुबली दोघं भाऊ. मग त्यांना सांगितली बहीण, म्हणली ते दोघं जण मोक्षाला गेले. त्याच्या आधीची स्टोरी लक्षात ठेवली होती पोरांनी. 4 वर्षाचे 6 वर्षाची पोरं. आणि ते म्हणले ते दोघं जण फाईट केले आणि मोक्षाला कसं गेले. आता उत्तर द्या बघू. त्यांनी दोघांनी मल्लयुद्ध, जलयुद्ध, नेत्रयुद्ध केलं का नाही? आणि मग ते मोक्षाला गेले, आम्ही का बरं नरकाला जाणार? आम्ही पण फाईट करणार, असलं त्यांचं असतंय. म्हणजे पोरांची बुद्धी कुठं जाती काय सांगता येत नाही. पण ॲटलिस्ट तेवढ्या निमित्तामध्ये 10 जणांना त्यांनी हा प्रश्न विचारला बरं का. इथं आल्यावर पण आम्हाला पण विचारला. म्हणजे असं थोडंसं विचार त्याच्यात राहतात ना. त्याच्या पुढं पण मागं जाऊन सांगितलं होतं की कोणाच्या तरी रिलेटिव्सच्या घरी गेले होते म्हणते सगळे, आणि तिथं गेल्यावर आपल्यापैकीच ते त्यांचे कोणीतरी लांबचे रिलेशनमधले होते. म्हटलं त्यांच्या घरी गेल्यावर पोरांची जिज्ञासा, इकडं बघ तिकडं बघ काय काय दिसतंय ते सगळं. आणि तिथं त्यांना दिसलं गणपतीचा फोटो. आणि हिला माहीत आहे तर त्यांना सांगायला पाहिजे आपण, किंवा त्यांना असं धर्माविषयी प्रेरित करायला पाहिजे. पण ते काय म्हणायचं, सासरचं रिलेशन म्हटल्यावर थोडंसं लिमिटेशन्स म्हणून ती काय बोलत नव्हतं. हे पोरं बिनधास्त असतात असे, एकदम काय म्हणायचं निरागस निर्मळ परिणामी. त्यांनी म्हटले तुम्ही जैन नाही आहे का? धडधडीत तुमच्याकडे गणपती बाप्पा कसं काय? आता प्रज्ञाचा विचार त्याला गप्प करू का त्यांना समजवू? म्हणजे असं पोरं सहज त्यांनी सुद्धा धर्म शिकवतात. तुम्ही जे करू शकत नाही ते करतात. म्हणून पोरांना उलटं धर्म शिकवा. काय म्हणले, तुमच्यासाठी सांगितलं हो, तुमच्या घरात पोरं भरपूर आहेत. त्यांना शिकवण्याच्या निमित्तात आपल्याकडनं घडतो तसं आपल्यावर संस्कार घडतात मेन. आणि कुठं आपल्याला गरज असताना ते संबोधन करणार. म्हणून म्हटलं त्यांच्यावर संस्कार आवश्यक आहेत. यद्यपि मुख्य रूप से धर्म ध्यान पुण्यबंध का कारण है. का बरं? उलटा आपण म्हणतो की जेव्हा अनुभव करतो त्यावेळेस कर्मांची निर्जरा होते. मग पुण्यबंधाला कारण कसं? जर शुद्धोपयोगाने धर्मध्यान होतं तर ते पुण्यबंधाला कारण कसं? रोहिणी काकी, मग पुण्यबंध तेव्हा पण व्हायला लागलं तर मग मुक्त कधी व्हायचं? बरोबर आहे. म्हणजे काय सांगायचं आहे की ज्यावेळेस शुद्धात्म्याचा अनुभव घेतो त्यावेळेस कुठल्याच कर्मांचा बंध नसतो असं नाही. कर्मांचा बंध, आश्रव, निर्जरा सगळं चालू आहे युगपद. मग जर तिथं कर्मांचा आश्रव होणार, बंध होणार तर कुठल्या प्रकारचा होणार? जेव्हा मी शुद्धोपयोगामध्ये आहे, सगळ्यांच्या विषयी समता भाव, दया, परिणाम, काय म्हणायचं एक निर्विकल्प बस मी जाणणारा एवढा अनुभव करतोय, त्याला अशुभ प्रकृतींचा बंध होणार का? म्हणजे तिथं जे काय त्याला होणार ते उत्कृष्ट पुण्यबंध होणार. 7 वेदनीयाचा बंध होणार, सगळ्या शुभ प्रकृतींचा बंध होणार. मग जे काय त्याचा बंध होणार त्याच्या निमित्तामध्ये
संसारच आहे बरं का, बंधनच आहे, मुक्ती नाही आहे. पण ते पुढं जाऊन पुन्हा पुन्हा त्याची निर्जरा होत राहते. म्हणूनच म्हटलं की जरी धर्मध्यान हे मुख्य रूपाने पुण्यबंधाचं कारण आहे, कारण धर्मध्यान जेव्हा आहे तेव्हा तो सविकल्प दशेत पण आहे, निर्विकल्प दशेत पण आहे. मग सम्यक दृष्टी ज्यावेळी सविकल्प दशेत असतो त्यावेळेस त्याला कशाचा बंध होणार? जर शुभ परिणामात असेल तर पुण्याचा बंध होणार, अशुभ परिणामात असेल तर पापाचा बंध होणार. म्हणून जरी धर्मध्यान हे मुख्य रूपाने पुण्यबंधाचं कारण आहे तरी सुद्धा ते परंपरेने मुक्तीचं कारण आहे. जे निर्विकल्प शुद्धोपयोग आहेत ते मुक्तीचं कारण आहे, शुभभाव मुक्तीचं कारण नाहीच, पुण्यबंध मुक्तीचं कारण नाही. गैरसमज त्यातनं व्हायला नको. मग आपण जे आतापर्यंत वाचलं त्यांनी त्याचा सारांश घेतलाय. 4 ध्यान जी आहेत त्याच्याविषयी जरासं सारांश सांगतात. इन चारों धर्म ध्यानों का स्वरूप इस प्रकार है. अपनी बुद्धिमंद होणे, म्हणजे आता 4 ध्यान आहेत. आज्ञाविषय कधी होतं हे सांगितलं होतं ना, त्याच्याविषयी सांगतात. आवाज येतोय का माझा? बाहेरचा आवाज जास्त आहे. अपनी बुद्धिमंद होने और किसी विशिष्ट गुरु का अभाव होने पर जिन भगवान के द्वारा कहे गए 9 पदार्थ और उत्पाद वे द्रव्य तथा गुण पर्याय से युक्त 6 द्रव्यों की सूक्ष्म चर्चा का जिन भगवान के द्वारा कहा हुआ तत्व बहुत सूक्ष्म है, युक्तियों से उसका खंडन नहीं किया जा सकता, उसे जिन भगवान की आज्ञा समझकर ग्रहण करना चाहिए, क्योंकि जिन भगवान मिथ्यावादी नहीं होते. इस उक्ति के अनुसार श्रद्धान करना आज्ञाविषय धर्मध्यान है. आठवलं का? हे सगळं वाचलं होतं आपण पूर्वी. जे काय भगवंतांनी सांगितलं ती आज्ञा आहे असं स्वीकारून त्याच्यावर श्रद्धान करणं हे आज्ञाविषय धर्मध्यान. रत्नत्रय की भावना के बल से हमारे तथा दूसरों के कर्मों का विनाश होता है, ऐसा विचार करना अपाय विषय धर्म ध्यान है. काय म्हणते? रत्नत्रय परिणामाने माझ्या कर्मांचा जसा नाश होतो तसंच जो कोणी रत्नत्रयाला प्राप्त होतो त्याच्या सुद्धा कर्मांचा नाश होतो. असं चिंतन, असा विचार करणं ह्याला म्हणलं अपाय विषय धर्मध्यान किंवा उपाय विषय धर्मध्यान म्हणा. मग त्यांची शंका होती आत्ता की सगळ्यांना असं धर्मध्यान होतं असं दिसत नाही, मग कशावरनं ठरवायचं? धर्मध्यान 4 ते 7 गुणस्थांवरती जीवांना होतं हे सांगितलं ना. मग त्यांची शंका आहे की असं कुठं कोणाला बघून धर्मध्यान आपल्याला होत नाही. तेच की सम्यक दर्शन तुम्हाला झालं, मला कसं कळणार आहे? मग तुमचं बघून मला थोडी ना सम्यक दर्शन होणार आहे. हां. म्हणून सम्यक्त्वाचा निर्णय आपल्याला स्वतःला करावा लागणार आहे, कोणी सांगणार नाही तुमच्याकडे बघून. काय सांगायचं? काय सांगायचं? हां हां हां, असं होय. बरं बरं. असं त्यांचं म्हणणं आहे की जे कोण सम्यक दृष्टी आहे त्यांनी असं ओरडून सांगायला पाहिजे मी सम्यक दृष्टी आहे, सम्यक दृष्टी आहे, म्हणजे समोरच्याला प्रेरणा मिळायला. आणि एक मिनटं, तुम्ही असं म्हणताय ना, तुम्ही जरी XYZ कोणीतरी आहे आणि तो ओरडून सांगतो मी सम्यक दृष्टी आहे, कशावरून खरं? कुठलंही त्याचं चिन्हच नाही आहे बहिरंगामध्ये सम्यक दर्शनाचं. नाही नाही, आता बाहेर सगळे त्यागी दिसतात तुम्हाला, जे कोणी दिगंबर आहे सगळेजण स्वतःला सम्यक दृष्टी म्हणतात.
मला सांगा ते किती सम्यक दृष्टी आहेत नाही ह्याचा निर्णय कोण करणार? कसं होणार त्याचा निर्णय? म्हणजे बाह्य तर कुठलंही लक्षण नाही आहे, सगळं परिग्रह सोडलंय बाबा म्हणून ते सम्यक दृष्टी आहेत, गॅरंटी नाही. कोण होते ते? पुष्पडाल होते ना आता कथेमध्ये आलेले. मग 12 वर्ष राहिले मुनिदशेमध्ये, मग सम्यक दृष्टी होते का मिथ्या दृष्टी हो? सगळं मुलींसारखं आचरण, तेच की आचार्यांसारखं. मग ज्याच्या परिणामामध्ये ममत्व आहे, एकत्व आहे, त्याला सम्यक दर्शन होणार का? मग तिथं सांगितलं उलट त्या कथेतून की ते जे कोण मुनी होते, पुष्पडालचे गुरु वारिशेन मुनींनी त्यांचं स्थितीकरण केलं ना, की जर तू त्या स्त्रीचाच विचार करत बसशील तर संसार वाढणार आहे. मग इतका पुरुषार्थ केलाय, सगळ्या परिग्रहाचा त्याग केला, मुनिदशा घेतली, एकासन करतोय, उपसर्ग परिसर सहन करतोय, कशासाठी? परत पत्नी मिळावी म्हणून. मग तेच केलंय आयुष्यभर, अनेक भवाभवामध्ये केलंय. मग त्याची साधना नाही करायची आहे, पत्नी मिळू दे ह्याची साधना कधीच करू नका. सम्यक दृष्टीला उत्कृष्ट भोग सहज मिळतात, कारण पुण्याचा बंध होतो, त्याला हे सांगितलं होतं, त्याचा उदय येणार, म्हणून त्याच्यासाठी पुरुषार्थ करत नाही सम्यक दृष्टी ज्ञानी जीव. मग आपण जे आधार आधार पाठिंबा, बरोबर बरं. मग म्हणूनच आपल्याला त्यांना म्हणायचं आहे की असं कोणीतरी सांगायला पाहिजे सम्यक दृष्टी मी आहे, तर त्यांच्याकडे बघून लोक प्रेरणा घेतील की ह्यांच्या मागं जायला पाहिजे आपण. मग माताजी असं नाही सांगणार तुम्हाला की मी सम्यक दृष्टी आहे, सम्यक दृष्टी आहे, सम्यक दृष्टी, पण त्यांचा जो उपदेश आहे ना सम्यक्त्वाला सोडून नाही आहे, त्याच्यावरून समजतं. म्हणून सांगितलं आगमाचा अर्थ यथार्थ जो लावतो ना आणि त्याच्या कथनामधून जितकं अध्यात्म पाझरतं त्याच्यावरून आपल्याला समजतं हा सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे. दिसणार की त्यांना म्हणायचं एकदा जर अनुभव घेतला तर परत परत घेताना दिसत नाही. मग कसं समजायचं की हा सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी? तर काय सांगितलं, भलेही दिसू दे नाही दिसू दे, जर तो नाही घेलेला अनुभव तर मिथ्यात्वात जाईल. त्याचा काळ आहे विशिष्ट, तेवढ्या काळापर्यंत जर त्यांनी पुन्हा स्वभावाला नाही जाणलं तर नियमाने घसरणार आहे. पण तो अनुभव करतोय नाही असं नाही, बहिरंगात दिसेल नाही दिसेल, त्याला पश्चाताप होतोय, आपण ह्याच्यामध्ये एकत्व करतोय वगैरे, अशा परिणामातून तो परत उपस्थापित होत असेल तर तो सम्यक्त्वात दृढ राहू शकतो. पण जो रमेल ना, म्हणून म्हणलं रागाचा जो राग करतो तो वीतरागी राहत नाही, मोहाचा मोह करतो तो निर्मोही राहू शकत नाही. आपण काय काय करतो, म्हणजे जो ज्ञानी असतो ना त्याची ज्ञानाकडे ओढ असते. भलेही बहिरंगामध्ये सगळ्या क्रिया करेल, संसार करेल, सगळं तुमचं बाहेरचं सगळं दिसेल नाही असं नाही, रमताना रमेल हे पण दिसेल तुम्हाला. भरत चक्रवर्ती रमला नाही असं नाही, सगळ्या वैभवामध्येच होता तो पण तरी सुद्धा भेद विज्ञानाची धारा ठेवा एवढंच सांगतात आचार्य. आता तुम्ही म्हणताय की कोणी स्पष्ट नाही सांगत मी सम्यक दृष्टी आहे, तर मग इथं आचार्यांच्या प्रत्येक गाथेमध्ये आचार्य म्हणतात मी सम्यक दृष्टी आहे. आपण त्यांचं किती घेतोय हो? त्यांच्या एकेका शब्दाला वाचलं तरी सुद्धा त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. आणि जे काय हे कथन माताजी सांगतात, नेहमी चालताना चालणारा नाही जाणणार आहे, खाताना खाणारा नाही जाणणार आहे, हे सगळं ऐकतोय बघतोय बोलतोय तरी त्याच्यामध्ये मी त्यापासून भिन्न जाणणार आहे, हे कथन करणारा कोण असेल?
कोण सांगू शकतं कोण असं? कॉन्फिडेंटली जो सांगतोय तो नियमाने अनुभवलंय त्या तोच सांगू शकतोय. अन्यथा मी शरीर नाही आहे, मी मनुष्य नाही आहे हे सांगण्याची हिंमत कोणाची हो? बरं सांगेल पण, जाऊ दे मिथ्यादृष्टी सांगेल पण त्याच्या वचनात बळ किती, त्याच्या वचनाचा प्रभाव किती. म्हणून सम्यक दृष्टीची देशना कार्यकारी असते. मग भलेही ते ओरडून सांगणार नाही, म्हणून त्यांनी सांगितलं सगळं असं सांगणं म्हणजे गर्व करणं वाटेल कोणाला. मी सम्यक दृष्टी आहे, मी सम्यक दृष्टी आहे म्हणजे असं ओरडून सांगायची त्याला गरज नाही आहे. त्यांनी स्वतःसाठी अनुभव घेतलाय, स्वतःसाठी मोक्षमार्ग प्रशस्त केलाय, दुसऱ्याला सांगायसाठी नाही. त्याच्याकडं बघून कोणाला तरी प्रेरणा मिळती, तो मार्गस्थ होतोय ती गोष्ट वेगळी. बरोबर, पण ते पण एकांताने तसं नाही की फक्त आचरणातूनच तुम्ही घ्या. चांगल्या गोष्टी सगळ्याकडनं घ्या, नाही असं नाही, पण सम्यक दर्शन हे ज्ञानीकडूनच प्राप्त होणार तुम्हाला, जर कोणाच्या उपदेशातून मिळत असेल तर. म्हणून असं शेवटी कला आपल्यात आहे हो, ज्याच्या त्याच्या शब्दातून काय भाव काढायचा किंवा आपल्यासाठी त्याचा किती फायदा करून घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून भगवंतांचा उपदेश आहे तो सगळ्या जीवांना सम्यक दर्शनासाठी, सुखासाठीच आहे. मग जे काय तुम्ही ग्रंथ वाचता त्या सगळ्या ग्रंथातून एवढाच भाव ग्रहण करा, सगळीकडे एवढाच उद्देश ठेवा, मी आत्मा आहे हे जाणायचं आहे मला, त्याचा निर्णय करायचा आहे. त्याच्याशिवाय मी ही पर्याय सोडणार नाही. बघा, निश्चय करा स्वतःशी, सम्यक दर्शन एवढीच उपलब्धी करायची आहे मला या भवात, त्याच्याशिवाय बाकी लई सगळं मिळवलंय हो, अनेक भवाभवात मिळवलंय. पत्नी, पोरं, त्यांचे पोरांची शिव्या, काय काय नाही मिळवलं सांगा, सगळं सगळं केलंय, पण अनुभवच केला नाही की मी ह्याच्यापासून वेगळा आहे. किती लाता खातो सांगा, पोरांचे नातवांचे, तरी सुद्धा कुठं सुख. या की चालते की आलात तर. ममताबेन घेऊन या की आत 5 मिनिटं ऐकायचं असलं तर, 5 मिनिटं ऐकायचं असलं तर बसा म्हणा. होय का, झालंय आमचं, ठीक आहे झालंय, बसा 5 मिनिटं, ध्यान आहे फक्त. हो जाणा. सर्व परिग्रहापासून भिन्न शुद्ध आत्मा जाणा. हा शुद्ध आत्मा स्वतंत्र आहे, ज्ञान स्वभावी आहे, निष्परिग्रही आहे, निर्विकल्प आहे. पहा, या स्वभावामध्ये पती नाही, पत्नी नाही, पुत्र नाही, परिग्रह नाही. सर्वापासून भिन्न पवित्र आत्मा जाणा. संकल्प विकल्प रहितो हम जीवो हम. ओम विसर्जन.